कर्नाटक के एमएलसी बल्किस बानो ने शिवमोगा तालुका के अक़लियती इलाकों का दौरा किया। उन्होंने शिवमोगा शहर के वादी हुदा मोजप्पा वसूर सोमिनकुप्पा का मुआयना किया। वादी हुदा में उन्होंने कारपोरेशन वाटर सप्लाई एंड यूजीडी डिपार्टमेंट के अफसरों के साथ मुआयना करते हुए यहाँ के हालात को दुरुस्त करने के लिए मनसूबा बनाने की हिदायत दी। वादी हुदा के हालात को देखते हुए उन्होंने कहा कि इतने बड़े इलाकों में बुनियादी सहूलियात से महरूम किया गया है, तो क्या स्मार्ट सिटी के यही माने हैं। सोमिनकुप्पा और मोजप्पा वसूर में पीने के पानी का मसला और नालियों व सड़कों की सहूलत ना होने की वजह से उन्होंने अफसरों को मौके पर बुलाकर वहां फौरी तौर पर सहूलियत फराहम करने की ताकीद की। इस मौके पर ब्लॉक कांग्रेस के सदर कलीम पाशा मौजूद थे। मुकामी जिम्मेदारों के साथ बल्किस बानो ने तबादला ख्याल किया। ब्यूरो रिपोर्ट, इनकलाब न्यूज़, शिवमोगा। ಯಾವುದೇ ತರಹದ ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯಗಳು ಇರುವುದಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಸೋಮಿನಕೊಪ್ಪ ಬಡಾವಣೆ ನಿವಾಸಿಗಳು ಹಾಗೂ ಶೋಷಿತ ಸಮುದಾಯ ವೇದಿಕೆಯಿಂದ ಸತತ 2 ವರ್ಷಗಳಿಂದ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಹಾಗೂ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯವರಿಗೆ ಹಲವು ಬಾರಿ ಪಟ್ಟಿಪಡಿಸಿ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಲಾಯಿತು. ಶೋಷಿತ ಸಮುದಾಯ ವೇದಿಕೆ ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷ ಮಕ್ಬುಲ್ ಅಹಮದ್, ಸೋಮಿನಕೊಪ್ಪ ಎಲ್ಲ ಮುಖಂಡರು ಸೇರಿ ನಿವಾಸಿಗಳ ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ಭಾರೀ ಪ್ರತಿಭಟನೆ, ಸೋಮಿನಕೊಪ್ಪ ರಸ್ತೆ ಬಳಿ ತಡೆ ಪ್ರತಿಭಟನೆ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿತ್ತು. ಆದರೂ ಯಾವುದೇ ಕ್ರಮ ಕೈಗೊಂಡಿರುವುದಿಲ್ಲ. ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ, ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳಿಗೆ ತುಂಬ ತೊಂದರೆಯಾಗುತ್ತಿದೆ. ಮನೆಗಳಿಗೆ ನೀರು ನುಗ್ಗಿ ತುಂಬ ತೊಂದರೆ ಅನುಭವಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಆದುದರಿಂದ ಬಲ್ಕಿಸ್ ಬಾನು ಶಾಸಕರು, ವಿಧಾನ ಪರಿಷತ್, ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ತಾವುಗಳು ಇಲ್ಲಿರುವ ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡಬೇಕಾಗಿ ನಾವು ಊರಿನ ಪರವಾಗಿ ಹಾಗೂ ಎಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ನಾವು ಮನವಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ದಯವಿಟ್ಟು ಮನವಿ ಸ್ವೀಕರಿಸಿ ನಮ್ಮ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿರ್ಬೇಕಂತ ಬಿಜೆಪಿ मैडम की डायरेक्शन को